हा अभंग खूपच सुंदर आहे। यात संत तुकाराम महाराज स्वतः सांगतात की हा अभंग स्वर्गलोकातून आला आहे आणि त्याच्या पठणाने भक्ताला पापक्षय, सद्भक्ती आणि अखेरीस मुक्ती मिळते। स्वर्ग लोकांहून आले हे अभंग। धाडियाले सांग तुम्हां लागी, नित्यनेमे यांसी पडता प्रताप्य, जळतील पापे जन्मांतरीची, तया मागे पुढे रक्षी नारायण, मांदिल्या निर्वाण उडी घाली, बुद्धीचा पालट नासेल कुमती, होईल सदभक्ती येणे पंथे, सदभक्ती झालिया सहज साक्षात्कार, होईल उद्धार पूर्वजांचा, साधतील येणे इह परलोक, सत्य सत्य भाक माझी तुम्हा, परोपकारासाठी सांगितले देवा, प्रासादिक मेवा ग्रहण करा, येणे भवव्यवथा जाईल तुमची, सख्या विठ्ठलाची अणमज, टाळ आणि कंथा धाडिली निशाणी, घ्यारे ओळखोनी सज्जन हो, माझे दंडवत तुम्हा सर्व लोका, देहासहित तुका वैकुंठासी। 1. स्वर्ग लोकांहून आले हे अभंग। धाडियाले सांग तुम्हां लागी। अर्थ, हा अभंग स्वर्गातून आला आहे, भक्तांच्या हितासाठी मी तुम्हाला सांगत आहे। 2. नित्यनेमे यांसी पडता प्रताप्य, जळतील पापे जन्मांतरीची। अर्थ, जो हा अभंग नित्यनियमाने पठण करील त्याची जन्मोजन्माची पापे नष्ट होतील। 3. तया मागे पुढे रक्षी नारायण, मांदिल्या निर्वाण उडी घाली। अर्थ, पठण करणाऱ्याच्या पुढे मागे नारायण स्वतः रक्षा करतात, त्याला मुक्तीची प्राप्ती होते। 4. बुद्धीचा पालट नासेल कुमती, होईल सद्भक्ती येणे पंथे। अर्थ, चुकीची बुद्धी नष्ट होते आणि या मार्गाने खरी सद्भक्ती निर्माण होते। 5. सद्भक्ती झालिया सहज साक्षात्कार, होईल उद्धार पूर्वजांचा। अर्थ, खरी सद्भक्ती झाल्यावर सहज भगवंताचा साक्षात्कार होतो आणि पूर्वजांचाही उद्धार होतो। 6. साधतील येणे इह परलोक, सत्य सत्य भाक माझी तुम्हा। अर्थ, या अभंगाने इहलोक व परलोक दोन्ही ठिकाणी कल्याण साधेल, हे माझे खरे भाकीत आहे। 7. परोपकारासाठी सांगितले देवा, प्रासादिक मेवा ग्रहण करा। अर्थ, हा उपदेश मी परोपकारासाठी सांगतो आहे, तुम्ही हा प्रसादासारखा स्वीकार करा। 8. येणे भवव्यवथा जाईल तुमची, सख्या विठ्ठलाची अणमज। अर्थ, यामुळे तुमची संसारातील दुःखे नाहीशी होतील, मला माझ्या विठ्ठल सख्याची याची खात्री आहे। 9. टाळ आणि कंथा धाडिली निशाणी, घ्यारे ओळखोनी सज्जन हो। अर्थ, टाळ, मृदंग व कंठा या साधनांची निशाणी मी दिली आहे, सज्जनांनी ती ओळखून स्वीकारावी। 10. माझे दंडवत तुम्हा सर्व लोका, देहासहित तुका वैकुंठासी। अर्थ, तुकाराम महाराज म्हणतात माझे सर्व लोकांना दंडवत, मी शरीरासह वैकुंठाला जात आहे। तुकाराम महाराज सांगतात हा अभंग प्रसादासारखा स्वीकारा आणि जीवन मरणाचा उद्धार करा। श्रीराम कृष्ण हरी।